आज स्वतःच्या आईच्या डेथ सर्टिफिकेट वर सही केली, एवढी भयानक वेळ देवाने कधीच कोणाच्या आयुष्यात आणू नये. जर तुमच्या आयुष्यातून आई हा शब्द अजूनही कायमचा मिटला नसेल ना, तर अजून पण तुमच्याकडे वेळ आहे. कारण ज्यांच्या आयुष्यातून आई नावाचं छत्र कायमचं निघून जातं ना, त्यांना विचारा आई गेल्यानंतर काय हाल होतात. आज 3 महिने झाले तिच्या हातची चव भेटली नाही. भूक लागली असेल तर बाळा जेवून घे असा आवाज सुद्धा येत नाही. आज फक्त तिच्या आठवणींसोबत दिवस काढतोय. या प्रत्येक औषधात फक्त एकच आशा होती की माझी आई वाचेल, पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. आज रोज तिच्यासाठी जेवण ठेवतो आणि कदाचित ती सुद्धा माझी वाट बघत असते. या छोट्याशा उमेदीतून आम्ही स्वप्न बघायला सुरुवात केली होती, पण आज ही जागा सुद्धा दुसऱ्या कोणाची तरी झाली. आई गेल्यापासून मी तिचे व्हिडिओज टाकतोय. यातून मला इतकंच सांगायचंय, जर तुमच्या आयुष्यात अजून अशी वेळ आली नसेल ना, तर स्वतःच्या आई बाबांना खूप प्रेम द्या, त्यांच्यासोबत वेळ घालवा, ती प्रत्येक गोष्ट करा जी तुम्ही तुमच्या आई बाबांसाठी ठरवून ठेवली असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांचे कॉल्स कधी इग्नोर करू नका, कारण आता माझ्या आईचा कॉल पण लागणार नाही. जे पण स्वतःच्या आईला मरणाच्या दारात बघत असतील ना, त्यांनी घाबरू नका. मी पण ही वेळ जवळून पाहिली, पण